हृदयस्पर्शी गोष्ट. बाप आणि मुलगी. एका संध्याकाळची, तरी अंदाजे 8 वाजलेले असतील. हॉटेलमध्ये आम्ही 3 मित्र बसून चहा घेत होतो. आमच्या समोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि 10 वर्षांची मुलगी बसली होती. त्या व्यक्तीचा शर्ट ही फाटका होता. शर्टवरची बटणे ही तुटलेली होती. मळकी पॅन्ट, थोडी फाटकी, रस्ता खोदणारा वेट बिगारा असावा. पण मुलीनी छान 2 वेण्या घातलेल्या होत्या. फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता. तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होता. ती सगळीकडे डोळे मोठे करून फडफडत पाहत होती. डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुबगुबीत सोफा. ती अगदी सुखावलीच. वेटरने 2 स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले. त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक डोसा आणा असे सांगितले. मुलीचा चेहरा तर अजूनच फुलला. वेटर म्हणाला, आणि तुमच्यासाठी काय आणू? नाही नाही नाही, मला काही नको, असं तो वृद्ध व्यक्ती म्हणाला. डोसा आला, चटणी सांबार वेगळा, गरमागरम मोठा फुललेला. मुलगी डोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत होता. पाहता पाहता डोळ्यात पाणी आले. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. साधा फोन होता. आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात. फोनवर आवाज बरोबर येत नव्हता म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले. मग तो मित्राला सांगत होता, आज मुलीचा वाढदिवस आहे, म्हणूनच तिला हॉटेलात घेऊन आलो आहे. जर शाळेत तुझा पहिला नंबर आला तर मी तुझ्या वाढदिवसाला हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन असे म्हणालो होतो तिला. ती आता डोसा खात आहे. मित्र म्हणाला, छान छान. अरे तू काय खातोयस? मी काहीही बोलवले नाही रे. दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे, असे वृद्ध व्यक्ती म्हणाला. घरी पिठले भात आहे माझ्यासाठी. त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्धच झालो. बाप कसाही असो, श्रीमंत असो किंवा गरीब, बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल. तेवढ्यात मी काउंटरवरचे चहाचे आणि त्या 2 डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले, अजून एक डोसा आणि चहा त्या टेबलवर ठेवा. जर पैसे नाही असे विचारले तर त्यांना असे सांगा की आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना, तुमची मुलगी शाळेत पहिला नंबर आला ना तुमच्या मुलीचा. आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे, म्हणून आमच्या हॉटेलकडून खास असाच अभ्यास कर म्हणावे. ह्याचं बिल नाही, पण कृपा करून फुकट हा शब्द वापरू नका. त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला. मी बाहेरून बघतच होतो. बाप थोडा कावराबावरा झाला आणि म्हणाला, मी एकच डोसा म्हणालो होतो. तेव्हा हॉटेलचे मॅनेजर म्हणाले, हो तुमची मुलगी शाळेत पहिली आली आहे, हे आम्ही ऐकलेले आहे, म्हणून आमच्या हॉटेलकडून तुम्हा दोघांना फ्री. बापाच्या डोळ्यात पाणी आले. मुलीला म्हणाला, बघ, असाच अभ्यास केलास ना तर काय काय मिळतं. बाप वेटरला म्हणाला, हा डोसा बांधून द्याल का? मी आणि माझी बायको दोघं बी अर्धा अर्धा खाऊ. तिला कुठे असे खायला मिळते. आणि आता माझ्याही डोळ्यात खळखळून पाणी आले. तो मित्रांनो, बाप कसाही असला तरी तो आपल्या मुलांसाठी तो एक हिरोच असतो. तर स्टोरी कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.